नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डावाले आणि तुम्ही पाहतात ग्रंथराज डिजिटेक यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाकृषी ऊर्जा अभियान अर्थात कुसुम सोलर पंप योजनेबद्दल। तर योजनेबद्दलचे नोटिफिकेशन आपण या ठिकाणी पाहू शकता। अंतर्गत राज्यातील कृषी पंप वीज जोडणीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे प्रधानमंत्री कुसुम योजना 90 ते 95% अनुदानाचे पर्यावरण पूरक हरित क्रांतीचे योजनेचे वैशिष्ट्य आता आपण या ठिकाणी पाहू शकत आहात। पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यात आस्थापना करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे। शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP आणि 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती HP DC सौर पंप उपलब्ध होणार आहेत। सर्वसाधारण प्रवर्गाच्या लाभार्थींकरिता कृषी पंप किमतीच्या 10% पर्यंत, तर अनुसूचित जाती अथवा जमातीकरिता 5% लाभार्थी हिस्सा हा लाभार्थीला भरावा लागणार आहे। स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय या योजनेद्वारे केलेली आहे। लाभार्थी निवडीचे निकष आता आपण पाहू शकता। शेततळे, विहीर, बोरवेल, बारामाही वाहणारे नदी नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी अर्ज करू शकतील। पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील। अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतील। 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC व 5 एकर शेतजमीन धारकास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त जमीन धारकास 7.5 HP DC व अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय। योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन करण्यासाठी या ठिकाणी लिंक सुद्धा दिलेली आहे। या साईट वरती जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि प्रत्येक विभागाचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिले आहेत। जर आपल्याला काही अडचण आली तर आपण ज्या विभागातील असाल त्या विभागातील हे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेले आहेत, तर आपण त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा माहिती जाणून घेऊ शकता। तर आता आपण पाहूया यासाठी अर्ज कसा करावा ते संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला kusum.mahaurja या वेबसाईट वरती यायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। मराठीमधून हा फॉर्म भरायचा आहे की इंग्लिश मधून भरायचा आहे ते मला मराठीमधून भरायचा आहे, त्यामुळे मी मराठी सिलेक्ट करून घेतो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात काय, तर वापरत असाल तर होय, नसाल वापरत तर नाही करा। त्यानंतर आपला आधार क्रमांक द्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाव। त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। आपल्या मोबाईलवर आलेल्या ID आणि पासवर्डने लॉग इन करून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे। अर्जाच्या ह्या 8 स्टेप पूर्ण करून आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे। तर पुढील माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। अर्जदाराचा निवासी पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, घर क्रमांक, त्यानंतर जवळचा लँडमार्क, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव, पिन कोड आणि मोबाईल नंबर। त्याच पद्धतीने पुढची स्टेप आपण पाहू शकता। जलस्रोत सिंचन कशा प्रकारचे आहे तर ते पाहू शकता। तुमच्याकडे विहीर आहे, बोरवेल आहे किंवा नदी नाला आहे
तर या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याची खोली फुटामध्ये आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि सिंचनाचा प्रकार या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर पिकाची माहिती या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मागील वर्षी आपण आपल्या शेतामध्ये कशाची पेरणी केली होती ते या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे. पिकाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे 2 वर्षापूर्वीचा, आणि 2 वर्षापूर्वी आपण किती पिकं घेतले होते त्या पिकांचे सर्वांचे नाव या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. आवश्यक पंपाचा प्रकार हा ऑटोमॅटिक DC घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून सुद्धा ऑटोमॅटिकच आपलं शेत जेवढं असेल त्या पद्धतीनं जर 2 एकर असेल 3 एकर असेल तर आपल्याला 3 HP मिळणार आहे. त्याच पद्धतीनं आवश्यक श्रेणी, इथे पंपाची क्षमता पाण्यातील मोटर हवी असल्यास पाण्यातील भेटेल किंवा पाण्याच्या बाहेरील हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 3 HP साठी आपल्याला लागणारा एकूण खर्च आहे तो 1,56,000 रुपये आहे आणि लाभार्थी हिस्सा हा 15,000 रुपये इतका राहील. त्यानंतर 7व्या स्टेपमध्ये आपल्याला बँकेची संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे. बँकेचा अकाउंट नंबर, खातेधारकाचं नाव, खातेधारकाचा प्रकार, त्याच पद्धतीनं IFSC कोड, त्यानंतर पुन्हा बँकेचे नाव टाकायचं आहे आणि MICR कोड टाकायचा आहे, शाखेचे नाव टाकायचं आहे आणि गावाचं शहराचं नाव या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. आता आपण पाहू शकता लास्ट आणि शेवटची स्टेप आहे. तर आपल्याला डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. 7/12 उतारा, त्या 7/12वर आपल्याला विहिरीची कूपनलिकेची नोंद असणं ते आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जर आपलं शेत जर सामूहिक असेल तर 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपल्याला मंजुरी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्यानंतर आधार कार्डची एक प्रमाणित प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. एक रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागेल. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागेल 5 MBच्या आतील. त्यानंतर शेतजमीन सामायिक असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्यानंतर या सर्व इंस्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत आणि मला मंजूर आहे या बटनावरती क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला एक कोटेशन मिळेल. त्या कोटेशनचा भरणा करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.